जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। पंढरीची वारी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा जपण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सुमारे 15,000 विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरेची या आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून वारकरी वेशभूषेतील विद्यार्थी वारीतील भव्य रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून प्रति पंढरपूर निर्माण करणार आहेत। या विशेष उपक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक 5 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजता लोणी येथील विखे पाटील सैनिकी स्कूल समोरील भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आला असून तत्पूर्वी सर्व गावांमधून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा सहभाग असलेल्या दिंड्या टाळ मृदुंगाचा गजर आणि विठू नामाचा जयघोष करत सहकारच्या भूमीत दाखल होणार असून या सर्व दिंड्यांचे भव्य स्वागत करण्यासाठी सहकार नगरी सज्ज झाली आहे। प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या आषाढी वारीच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील तसेच लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचे वारकरी संप्रदायात मोठे योगदान राहिले। त्याच विचारांचा वारसा पुढे घेऊन नव्या पिढीला आध्यात्मिक विचारांशी जोडण्याचा प्रयत्न या वारीतून करण्यात येत असल्याचे सांगितले। वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरेची या संकल्पनेतून प्रवरा शैक्षणिक संकुल आणि प्रवरा परिवाराच्या माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, तांत्रिक आणि अतांत्रिक महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा सहभाग या सर्व सांस्कृतिक उपक्रमात असेल। यासाठी मागील काही दिवसांपासून विद्यार्थी अतिशय उत्साहाने टाळ मृदुंगाच्या तालावर दिंडीतील विविध खेळाचे प्रात्यक्षिक करत आहेत। भव्य अशा रिंगण सोहळ्यात भगवे झेंडे, घोडेस्वार आणि वारकरी वेशभूषेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींसह जिल्ह्यातील आध्यात्मिक क्षेत्रांतील महंत, कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी तसेच प्रमुख देवस्थानच्या दिंड्यांच्या प्रतिनिधींसह रिंगण सोहळा अतिशय ऐतिहासिक आणि संस्मरणीय करणार आहेत। या निमित्ताने राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील आदींसह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह प्रवरा परिसरातील सर्व गावांमधील ग्रामस्थ, कार्यकर्ते या भव्य सोहळ्यात सहभागी होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।